ही स्वेच्छा. इच्छा नसताना येणं अनिच्छा, आणि दुसऱ्याच्या इच्छेनं परेच्छा. एखाद्या वेळेला अरे तू तर म्हणत होता मेलो तरी दरवाजात जाणार नाही त्याच्या, आणि माझ्या आधी पंक्तीत हजर. येतच नव्हतो. मग गावगाडा आहे, आपल्याही मुलीचं लग्न महिनाभराने आहे, नको गावगाड्यात विरोध म्हणून आलो. इच्छा नसताना आलं, हे अनिच्छा. एखाद्या वेळेला अरे बाता मारत होता, येत नाही जेवायला, येत नाही जेवायला, आणि माझ्या आधी पंक्तीत येतच नव्हतो. मग भाऊनं आणलं, म्हणजे हे परेच्छा. येत नव्हतं पण हाताला धरून आणलं, हे परेच्छा. कधी कधी घरमालकच फिरतो पंक्तीत, नमस्कार, अहो खरंच बॉस तुम्हाला निमंत्रण द्यायचं विसरलो, तरी तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून ना आमच्या घरी जेवायला आला. तो म्हणला मला निमंत्रण कशाला पाहिजे का, मला वेगळे समजता का तुम्ही, तुमच्या घरी जेवण असल्यावर मी येणारच. हे स्वेच्छा. यालाच कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी, स्वतंत्र 3 विभाग केले ना गोपिकांचे, बस तो इथे बसतय. कोणी सुना, पूर्ण स्वातंत्र्य त्याला म्हणतात सासू. अर्ध स्वातंत्र्य अर्ध पारतंत्र्य त्याला म्हणतात लेक. पूर्ण पारतंत्र्य त्याला म्हणतात सुना. मावल्या चांगला ऐका, हे सासू म्हणजे काय समजता तुम्ही, दिवसभरात एकदा तरी सुनेच्या डोळ्यात आणते आसू, तिला म्हणतात सासू. आता इथे परईच्या सासवांना नम्र प्रार्थना आहे, काय मिळतं ते कुरकुर न करता मुकाट्यानं खाऊन घेत जाणे, तर वृद्धाश्रम तयार आहे. ते गेला जुना काळ. पूर्ण स्वातंत्र्य. हम करे सो कायदा. पूर्ण स्वातंत्र्य. मुलगा आणि वडील बाहेर बसले होते पेपर वाचत, आणि 3घी जणी स्वयंपाकघरात होत्या. मोठं भांड काचेचं पडलं, फुटलं, आवाज झाला. वडील म्हणाले, 60 वर्षाचे वडील 30 वर्षाच्या मुलाला, बाळासाहेब कोणी भांडं फोडलं बरं, 3घी आहे घरात, तुमची पत्नी आहे, तुमची बहीण आहे, तुमची आई. बाळासाहेब उठले नाही. 2 मिनिटांनी, अरे बैरा आहे का काय, कोणी भांडं फोडलं, एवढा आवाज झाला स्वयंपाकघरात, 3घी जणी आहे, तुझी आई, तुझी बहीण, तुझी पत्नी. तरी उठला नाही. अरे तुला ऐकायला येतं का नाही, भांडं कोणी फोडलं. तिथंच उभा झाला बाळासाहेब. इथून सांगू का पप्पा, काय भांडं कोणी फोडलं सांग. मम्मीनं. तुला कसं माहित, साधं गणित आहे पप्पा. भांड्याच्या आवाजानंतर आवाज झाला नाही, आईशिवाय फुटलं नाही. बाबा माझ्या बायकोनं भांडं फोडलं असतं तर आईनं अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. एवढी घटना घडून घर शांत. बैस भाऊ कळलं मला, बैस काय, हे पूर्ण याला म्हणतात सासू. बरं का भाऊ, सासू पूर्ण पारतंत्र्य असतं ते सुनेला. तिच्या घरातले कोणी कीर्तनाला जात नाही, पण तिच्या आवडीचा तिच्या माहेरी येणारा महाराज त्या सप्ताहामध्ये आलेला असतो. मग ती सगळे उरकायचा प्रयत्न करते. सायंकाळपासून सासू लक्ष ठेवूनच आहे. 8:45ला सासूचं जेवण, सासऱ्याचं जेवण अंथरून पांघरून सगळे झाल्यानंतर, आणि मग हळूच म्हणते, सासूबाई ते आमच्या माहेरी यायचे महाराज, त्यांचं कीर्तन आहे, फुलचंदजी कराड साहेबांनी ठेवलं, जाऊ का बाई घरात, जाऊ का, झाली का म्हातारी, कोण जातं का आपल्या घरातलं, झालं, बसली, नाही जात. हे पूर्ण पारतंत्र्य. पण अर्ध स्वातंत्र्य अर्ध पारतंत्र्य लेकीला असते. लेक माहेरी आली म्हणजे विचारल्याशिवाय जात नाही, आणि हो नाहीची वाट बघत नाही. तिची शब्द बघा आल्यावर, आई काय ताई, मैत्रिणीकडे जाते बरं का, जाऊ का नाही म्हणत, जाते बरं का, म्हणजे विचारल्याशिवाय गेली नाही, परवानगीची वाट बघितली नाही. अर्ध स्वातंत्र्य अर्ध पारतंत्र्य. तसं यावं लागतं, येत असतात, आणावं लागतं. यावं लागतं जीवाला, का कर्मे जई उरावे, तै ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. यावं लागतं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. येत असतात ते संत, आणि आणावं लागतं देवाला. धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आणिले पंढरीसी. वैकुंठचा देव आणिला भूतळा, म्हणून इथे आणिलीही रूपा बळे. बळेच रूपाला आणलं. कोणी, हरिदासाने. काय वापरलं साधन, खळे. एक मजेदार शब्द आहे, खळ. खळ म्हणजे ज्वारीचं बाजरीचं खळ नाही. खळ म्हणजे दुष्टही नाही. उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. इथे खळ म्हणजे हट्ट घ्यायचा आहे, हट्ट. ते तुमच्या परिचयाचे शब्द आहे. एखाद्या वेळेला तिला कळतं आता कीर्तनाला जावं, बाळ घरी ठेवलं तर सांभाळायला कोणी नाही, कीर्तनात नेलं तर रडल्याशिवाय राहत नाही. काय व्हायचं होऊ द्या,
पण ती बाळाला घेऊन कीर्तनाला येते न बुवाचा पहिली चाल होऊन तुकाराम महाराज काय सांगतात सुरू झालं की त्याचं रडणं सुरू होते. बाळाचं रडणं सुरू झालं की भोवतालच्या आडवे नजरेनं डोळे लाल करून, कशाला आले कोणाच माहिती, चाललेली लेकराला घेऊन उठणं म्हणाव ती त्यांचं सांगतो. ती लाजून जाते बिचारी, जाणं तिकडे, तू ऐकत नाही, गप कर त्याला. खूप प्रयत्न केला आबाई, मग काय झालं, ते खळीस आलं. आता मला उठून गेल्याशिवाय गत्यंतर नाही. खळीस आलं म्हणजे हट्टाला पेटलं. तसं करुणी खळे हरिदासी, हरिदास हट्टाला पेटले आणि अरूप असणाऱ्याला बळेच रूपाला आणलं. आणले ही रूपा बळे जमते बरोबर. करुणी खळे हरिदासी. आता आमची दोघांचीच वेळ आहे. 8 मिनिट माझ्या आहे आणि 10 त्यांचे आहे. हिशोब बरोबर, अजिबात काळजी करू नका. राहिले आमचे गायक तर पुढच्या वेळेस पाहून घेऊ. सगळे थोडे थोडे घेतलंच आपण नामदेवराव. तिथे साहेबांच्या पुण्यतिथीला सगळ्याच घेतले. एवढे 10-15 होते तरी बरोबर सगळ्या चालीन ते सगळे. पखवादे 5-7 होते. यांचा मोठेपणा पहा, अर्धा तास वाजवला भारत बुवा दुसऱ्याला देतो, ते तिसऱ्याला देत. हा अंतकरणाचा मोठेपणा आहे ना. तर काही ठिकाणी मोठा मृदंगाचार्य असतो पण ते बारकच उठत नाही. आपला संप्रदाय एकमेकाला आहे की नाही, कीर्तनकाराच्या गळ्यातला विना विनय करायला, ही आपल्या देवाणघेवाची पद्धत आहे. असो, ते तिथलं सांगतो मी. आता मोठेपणा दाखवा सगळ्या वेळ. तुम्हाला तर आहे विश्रांती, आम्ही रात्रभर चाललो भाऊ. श्रीरामपूर कुठं आहे, शिर्डीच्या जवळ. ते 10 ते 12 करून पुन्हा उद्या वेळ वाचवायसाठी चपात्या आता सांगितल्या हातावर देणे, त्याच्यावर ते टोमॅटोची चटणी, कारण ते लिक्विड चालत नाही. भिकारी खातात ना तसं चालतं. तर वेळ वाचते. जेवायला अर्धा तास बसलो की 50 किलोमीटर प्रवास कमी होतो. ते पुढचं जाऊ द्या. जन्मभर सांभाळली मी वेळ, अजून काही चुकली नाही. माऊलीकडे तर घरून आलो, पहाटे 4ला उठलो, तरी त्यांच्या धर्मपत्नीचं तुम्हीच पाहिजे बाबा. आता त्याला काही इलाज आहे, तुम्हीच पाहिजे. 3 वाजता करा पण तुम्हीच पाहिजे. हे जन्मभर संबंध सांभाळले. आमच्याही घरी सुखदुःखात माऊली हे ते सगळे आलेलेच आहे. असं एक आणिलाही रूपा बळे करुणी खळे हरिदासी. आणि रूपानंतर नाम असतं भारतजी. नाही हे तुम्ही पहा, थोडं पंचीकरण 1 2 3 ते चालते म्हणतात, त्यांच्या आवडीचा विषय आहे ना. हे शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 विषय सर्वांना माहिती आहे. शब्द हा आकाशाचा आहे, स्पर्श वायूचा आहे, रूप अग्नीचा आहे. आणीला हे रूपा बळे, तिथून पुढे सुरू होते. म्हणजे रूप तिथपर्यंत, तिथून वर दोन्ही भूताला रूप नाही, वायूलाही रूप नाही, आकाशालाही रूप नाही. जन्म आकाशापासून झाला तो वायूचा, वायूपासून जन्म झाला तो अग्नीचा, अग्नीपासून जन्म होतोय तो पाण्याचा, आणि पाण्यापासून जन्म झाला तो पृथ्वीचा. हा उत्पत्ती क्रम आहे. म्हणून ज्याचे त्याचे गुण आहे. शब्द आकाशाचा, स्पर्श वायूचा, रूप अग्नीचा, रस पाण्याचा, गंध पृथ्वीचा. हे थोडंसं लक्षात राहील ना. ना ते हे उतरंडी जाईल घसरून. यग गेलं की बिघडलं सगळं. आता मी कॉलेजला प्रोफेसर आहो, तुम्ही कॉलेज कुमार आहात. 1-2 गंमत आपली. 2 मिनिट बरं का मुंडे सर, 2 मिनिट. मग बापाचा गुण मुलात उतरतो का नाही भाऊ? काही तर न पाहता तुम्ही अमुकाचे चिरंजीव का? कसं काय? अगदी तसाच चेहरा, तसाच रंग, तेवढीच उंची. हो बरोबर ओळखलं तुम्ही, कारण गुण उतरतात. तसं आकाशापासून जन्म वायूचा झाला, वायूमध्ये 2 गुण आले. वायूचा स्वतःचा स्पर्श गुण आणि आकाशाचा शब्द. म्हणून वारा व्हायला लागला की सू 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 आवाज होतो, तो शब्द आकाशाचा आहे, आणि स्पर्श जाणवतो हा त्याचा स्वतःचा. चला पुढे. आता जन्म झाला वायूपासून अग्नीचा, अग्नीचा स्वतःचा रूप गुण आहे, अग्नीच्या बापाचा वायूचा स्पर्श गुण आहे, आणि अग्नीच्या आजोबाचा आकाशाचा शब्द गुण. 3 आले अग्नीमध्ये. म्हणून अग्नी पेटल्यावर आवाज होतो, शब्द आकाशाचा. हात लावा चटका बसतो, स्पर्श वायूचा, आणि पेटल्यावर दिसतं रूप. हे आणीलाही रूपाबाई. तिथून पुढे चालू आपण. होते बरोबर होते ते बरोबर. मग अग्नीपासून जन्म पाण्याचा झाला, पाण्याचा स्वतःचा रस गुण आहे,
पाण्याचा बाप अग्नी असल्यामुळे त्याच्यात रूप गुण आहे, पाण्याचा आजोबा वायू असल्यामुळे स्पर्श गुण आहे, पाण्याचा पंजोबा आकाश शब्द गुण, असे 4 गुण पाण्यामध्ये आहे. पाणी वतलं की बुडबुड 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 वाजतं, हा शब्द आकाशाचा. हात लावला थंड जाणवतं, स्पर्श वायूचा. फळांच्या द्वारा आपल्याला रस मिळतो. आणि दुसरं एक काळशार पाणी डोळ्याला दिसतं, हा अग्नीचा रूप आला. आता यापासून धरणी जन्माला आली. मग धरणीचा स्वतःचा गंध आहे. मृगाचा पाऊस पडला की सुगंध सुटतो, मातीचा हा गंध पृथ्वीचा गुण आहे. आणि मग मृगगंध आणि मृदगंध म्हणजे मातीचा सुगंध. मग पृथ्वीचा जन्म झाला कोणापासून? पाण्यापासून. मग रस पाण्याचा गुण उतरला, फळाच्या द्वारा आपल्याला मिळतो. आणि मग पृथ्वीचा आजोबा कोण? अग्नी. मग रूप गुण पृथ्वीत आला. काळीशार जमीन दिसते, कुठं तांबडी दिसते, हा रूप अग्नीचा आहे. आता पृथ्वीचा पंजोबा वायू स्पर्श गुण आला, म्हणून कुठे मऊ स्पर्श जाणवतो धरणीचा, तर कुठे कठीण स्पर्श वायूचा आहे. आणि भूकंप झाला आणि घर पडलं म्हणजे आवाज होतो, हा शब्द गुण आकाशाचा. हे पंचीकरण. म्हणून लय असा आहे, पृथ्वी पाण्यामध्ये पाणी, अग्नीमध्ये अग्नी, वायूमध्ये वायू, आकाशामध्ये पण. उत्पत्ती आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. आता रूपाला सुरुवात कुठून झाली? अग्नीपासून. तिथून रूप आल्यानंतर नाव ठेवण्यात येतं. नाही तर रूप नाही त्याशी ठेवले नामन लटकाची भ्रम वाढविला. नाही तर याला माहिती होतं बाळ जन्माला येणार आहे म्हणून ते पळत लुंगी बण्यावर, ब्राह्मण का काय का घरी? हो आवणार. अहो पंचांग पा, नाव ठेवायचं बाळाचं. ब्राह्मण बोवाने बसायला दिलं, चहा दिला. सांग काय बाळ झालं मला? अरे चांगला आहे, चंद्रबळ, शुभ मुहूर्त, दिवस चांगला आहे. ते नंतर 10 मिनिट राहिले, पालायला लावू नका. नाव काय ठेवायला सांगा. अरे पण तू आधी सांग ना, मुलगा झाला का मुलगी? ते नाही बघितलं काका. मग रडणं ऐकून तुझ्या बापान ठेवलं का रडण्यावर नाव? अरे आधी जा, रूप बघू नये. मुलगी आहे का मुलगा? आणि मग सांगतो नाव पिंट्या का पिंटी. म्हणजे आधी रूप आहे, नंतर नाम आहे. आणीलाही रूपा बळे, याला बळेच रूपाला आणलं. रूपाला आणल्यामुळे नाम ठेवण्यात आलं. आणि नामाच्या आनंदात आम्ही नाचायला लागलो. तुका माने सभाग में, तुका माने सभाग में, तुका माऊली भजन होईल, नंतर जय विठ्ठल होईल. त्यानंतर सगळे टाळकरी महाराज आमचे खाली बसतील. बसलेल्यातलं अजिबात कोणी उठणार नाही. आणि मग नामदेवराव सांगतील कसं पुढचं नियोजन. अजून 10 मिनिट राखीव ठेवलेलं आहे, तुमचा जास्त त्रास नाही. बरोबर त्याप्रमाणे होईल. मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम. बाकी नाद करायचा नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुढे वाटोळी उत्तरे नाही उच्चारिला अधिकार मिया तुला करा क्षमापराधार. तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैकी करा क्षमापराध. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय. सर्व बसा खाली. विनेकरी बाबा, टाळकरी बाबा बसा खाली, बसा. सगळे बसलेल्यातलं कोणी उठू नका.